या निवडणुकीमध्ये तिघांना उमेदवारांना आणि हे सगळे आमचे जे उमेदवारांना विजयी करा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव, काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश हो. जय हिंद. पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या बांधवांनो, तसं लातूर जिल्ह्यामध्ये येण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे. काल योगायोगाने आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश केला की आपण लातूर जिल्ह्यामध्ये जावं. खरं म्हणायला गेलं तर आपल्याकडे मी 500 किलोमीटरहून इकडे आलोय. आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा हा मतदारसंघ, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये माझी येण्याची पहिली वेळ. मी सहज आमच्या जिल्हा प्रमुखांना विचारत होतो की इथे आमदार कोणत्या पक्षाचे, ते म्हणले भाजपचे. काय रस्ते आपले. मी रस्ता पाहून एवढा खुश झालो, म्हणले याचे फोटो जळगावला घेऊन जावे आणि जळगावच्या लोकांना दाखवावे, इसको बोलते भाई लातूर. म्हणजे एखादा पाहुणा लग्नामध्ये आला आणि त्याची नाचायची जरी इच्छा नसली तरी त्याला गाडीत बसवायचं, पुढं वाजा वाचवायचा. नाही साला पाहुणा नाचला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही. लाज शरम लज्जा अशी काही असली पाहिजे. असा कोणताच भाग नाही की तुम्ही रस्त्याच्या गड्डा चुकवू शकतो. इकडे गाडी केली तिकडे खड्डा, तिकडे केली का इकडे खड्डा. आणि दाने सांगत होते इकडे मंत्री येतच नाही. जे सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेले लोक आहेत त्यांना गरिबाची जाण नसते, ते काय फिरणार आहेत. पैसे वाटायचे, पैसे कमवायचे आणि पैसे वाटायचे. घरातच तिकीट घ्यायचे. इकडनं आला छापा बी आमचा, काटा बी आमचा. काँग्रेसवाला आला आमचा, भाजपवाला आमचा. आय लव्ह यू. पण आम्ही आज शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या युतीच्या उमेदवारांना या ठिकाणी आपल्या समोर उभा केलाय. तुम्ही आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. शिवसेनेच्या 4 शब्दांमध्ये जादू आहे. शी म्हणजे शिस्तबद्ध संघटना, व म्हणजे वचनबद्ध संघटना, से म्हणजे सेवाभावी संघटना आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. पहिली गोष्ट तर खरंच तुम्ही इथले मतदार असाल. जर मी कामखेड्याचा राहिलो असतो ना तर आमदाराला या रस्त्यावर काय या गावात सुद्धा घुसू दिलं नसतं. याला म्हणतात आहे. अरे मी पण 5 वेळेपासून आमदार आहे, 10 वर्षापासून मंत्री आहे. मी 92 साली पंचायत समिती मेंबर होतो, 97 साली जिल्हा परिषदचा सदस्य होतो, 97 ला जिल्हा परिषदचा सभापती झालो, 99 ला आमदार झालो, 5वी 7वी 10वी मग 12वी. आता हे मूळत्या पक्षाचेच नाही, हे दुसऱ्याकडून दत्तक घेतलेले पोरं तिकडे उभे राहिले. हे ऑलरेडी त्यांचं प्रोटेक्शनच नाही. हे काँग्रेसचं प्रोटेक्शन, हे भाजपमध्ये गेलं. म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायचे, गुबगुबीत करायचे, चांगले दिसले की ये सोने ये मांडीवर ये, हा धंदा करायचा. यांना आपली मुलं होत नाही, दुसऱ्याची मुलं पाहत नाही. हे धंदे यांनी केलेले आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की तुम्हाला या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मंत्री म्हणून मी तुम्हाला खात्री देतो, जेव्हा इथे आमचा उमेदवार निवडून येईल तर पहिलं काम रस्त्याचं करण्याची जबाबदारी हा गुलाबराव पाटील घेतोय. गणपती आला पोलीस, दुर्गादेवी आली पोलीस, शिवजयंती आली पोलीस. पोलीस आमच्या 5वीला पुजले. आज पण गुलाबराव पाटील बरोबर पोलीस आहे. पुढे गाडी आहे, मागे गाडी आहे, मध्ये गुलाबराव बसलाय. हा आमचा रुबाब आहे. शून्यातून उभे राहिलेले लोक आहेत, बाळासाहेबांनी उभे केलेले. आमचा बाप दादा कधी ग्रामपंचायतचा मेंबर बनवता,
आमचा आजोबा कुठे ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता. काळ्या आईची सेवा करणारे आम्ही शेतकऱ्याचे पोट्टे आहोत. शेतकऱ्याचं दुःख आम्हाला कळतं, गरिबाचं दुःख आम्हाला कळतं, माय बहिणीचं दुःख आम्हाला कळतं. तेच आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना सांगतोय, हे पैशाची लालच देतील. 1000 रुपये घ्या, 2000 रुपये घ्या, मतदान करा. 1000 रुपयानं आपला जीव वाचू शकत नाही. वेळ पडली तर आम्ही तुम्हाला रक्त देणारे कार्य करतो, त्याचा विचार आपण करा. खा त्यांचं मटण, पण दाबा आमचं बटन, हे सांगायला मी आलोय. आणि मला खात्री आहे आपण इथले सुद्धा मतदार आहेत, माझ्या माय बहिणी बसलेल्या आहेत, तुमच्यावर सगळी भिस्त आहे. ज्या सभेला एवढ्या महिला आहेत, या महिलांना माझ्या भावाकडनं एकनाथ शिंदे साहेबांकडनं आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय की ज्या एकनाथ शिंदेनं आपल्या महिलांकरता जे जे उपक्रम राबवले आपण बघतोय. भिसे परिवारात इथे उमेदवारी मिळालेली आहे. इकडे बी भिसे आणि तिकडे बी भिसे, सगळे पिशेच पिशे. म्हणजे दोघीकडे तेच आहे, इकडे बी तिकडे बी तेच. सर्वसामान्य भ्रष्टाचार, पैसा कमवायचा गुत्तेदार तेच. मला तरी असं वाटतं प्रशासन दबाव टाकतं. कोण प्रशासन दबाव टाकणार आहे? अरे लोकशाही आहे. इथं राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, राजा आता पेटीतून जन्माला येतो, लोकांच्या मतातून जन्माला येतो. दाबू नका शिवसेनेला. 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा आम्ही 10 दिवस वाघासारखे जगून मारायला आलेले लोक आहेत. आम्ही घाबरत नाही कुठल्या गोष्टीला. मंत्री बिंत्री काय खड्डे में, पहिले मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक आहे. आम्हाला दमदम नाही करायचा. दमदम में दम नहीं, खैर करो जान की, पर्दा उठाकर देखो तलवार खड़ी है शिवसेना की. तुम्ही आमच्या नादात लागायचं नाही, नाद करायचा नाही. आमच्या नादी लागलात आमचा धनुष्यबाण द्यायचं नाही डोक्याला ताण, खीच खीच के ताण. हा प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण आहे, हा कुंतीपुत्र अर्जुनाचा धनुष्यबाण आहे. या धनुष्यबाणानं रावणाचा वध केलाय. तुम्ही मतदान रूपी या काँग्रेसवाल्यांचा वध करा. वेळ भरपूर झालेला आहे. आपण दुपारच्या वेळ असून सुद्धा माझ्यासारख्या माणसाचं या ठिकाणी ऐकून घेतलं. मी फार लांबून आलो, 500 किलोमीटरहून आलो. तुम्ही मला खात्री आहे तुम्ही मला नाराज करणार नाही. मी इथं राजकारण म्हणून भाषण केलेलं नाही, बिलकुल डोक्यातून काढा. याचं कारण मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्या अंगातला कार्यकर्ता ज्या दिवशी मरून जाईल ना, त्या दिवशी मी संपून जाईल. मी कार्यकर्ता म्हणून भाषण केलंय, मंत्री म्हणून बिलकुल नाही. जर मी आता उद्या मंत्री नसतो ना, असा माझ्याकडे रस्त्याला उपटून मारल मी कोणाला, आई शपथ सांगते. केस बीस झुडवाद आहे आपले, पोलीस बिलीस विषय नाही, आई शपथ. हे आपल्या 5वीला पूजेला धंदा आहे. आणि काय असते, जेल मर्दा करताच असते ना, आहे की नाही. त्यामुळे चांगल्या कामाकरता जेलमध्ये जावं. माझ्यावर किती केसेस होते, 35-40 होते. 302, 307 प्लेन चॅप्टर डालो अंदर. पण बाळासाहेबांचा आशीर्वाद, चांगल्यासाठी काम करणाऱ्याच्या मागे परमेश्वर उभा राहतो. म्हणून यांच्या मागे उभे राहा, उभे राहा. आणि निवडून आल्यानंतर फोन करा की आपले लोक निवडून आले, मी तुमच्या गावात पुन्हा येईल. मस्त रात्री येईल बीसीएनना भेटायला. आपण आहात त्यांना सगळ्यांना विजयी करा. या निवडणुकीमध्ये तिघांना उमेदवारांना आणि हे सगळे आमचे जे उमेदवारांना विजयी करा. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. काँग्रेसवाल्यांचा सत्यानाश हो. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.